मोजण्याचं कोणतं एकक आहे? मीटर आहे. कोणतं आहे? मीटर. आता 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटरचा 1 किलोमीटर होते. काय होते? 1000 मीटरचा. लक्षात ठेवायचं 1000 मीटरचा 1 किलोमीटर आणि 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर होते. काय होते? 1000 मीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटरचा 1 1 मीटर होते. आणि 1 सेंटीमीटर 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होते. अरे आपल्याला कसं विचारू दे, असं असं आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. आता याचा पाव मध्ये कसं काढायचा आपण? आता पाव सांगा. आता इथे शेमीचा दाखवला. शेमीचा पाव काय येणार? 25 येणार. काय येणार? 25. बरोबर. अर्धा मीटरचा काय येणार? 50 सेमी. पाऊंचं काय येणार? 75 सेमी. तसंच आपल्या इकडे किलोमीटरचं कसं काढायचं? आता पाव म्हणलं ना की काय करायचं? 1000 ला 1/2 हे करायचं. आलं का ध्यानामध्ये? म्हणजे काय निघणार की मी 250 मीटर निघणार. पाव किती निघणार? पाव 250. म्हणजे 1 किलोमीटरचा काढालो ना आपण. बरोबर. त्याचा पाव काय निघणार? 250. कारण 1000 मीटरचा 1 किलोमीटर होत असते. मग त्याचा पाव किती निघणार? 250. नाही तर 1/4 न त्याला भागून घ्या येते. आलं का ध्यानामध्ये? तर अर्धा मीटर म्हणजे 500 होणार. आता 500 मीटर किती होणार? 500. पाऊण म्हणल्यावर किती होईल? 750. राहील का लक्षामध्ये? हो. ह्या मग लिहून घ्या.